नमस्कार. ऑरोराच्या रंगीत दुनियेत आपलं मनापासून स्वागत. आजची ही पहिलीच पॉडकास्ट आहे आणि त्याचा विषय एकांकिका स्पर्धा. एकांकिका स्पर्धा या विषयावरती गप्पा मारायच्या असं ठरल्यानंतर पहिलं नाव डोक्यात आलं ते होतं प्रणव जोशी. प्रणवदादाने अनेक एकांकिका स्पर्धा केल्यात. तो सगळीकडे जिंकलाय. अभिनय असेल, दिग्दर्शन असेल, आणि आता तो व्यावसायिक रंगभूमीवर काम करतोय. बोक्या, सातबंडे आणि चाणक्य ही व्यावसायिक नाटकं सुरू आहेत. एकांकिका स्पर्धांचा प्रवास आणि तो व्यावसायिक रंगभूमीकडे आता वळालेला आहे. तसंच आमचा मित्र कृष्णा वाळके, जो नगर जिल्ह्यातल्या एका छोट्या खेडेगावातून येऊन पुण्यासारख्या शहरात येऊन नामांकित एकांकिका स्पर्धांमध्ये यश मिळवतो सलग 2-3 वर्ष, आणि आता ही स्पर्धा करतोय. आणि त्याने एक पोस्ट टाकलेली फेसबुकवरती. तर तेव्हाच ते ठरलं की आता या विषयावरती आपण बोलायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. तर असे आपले 2 मित्र पाहुणे या एकांकिका स्पर्धा या विषयावरती आपल्या बरोबर आज गप्पा मारायला आपल्याकडे आलेले आहेत. मी तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत करतो. थँक्यू. पहिला आपला प्रश्न असा आहे, प्रश्न म्हणण्यापेक्षा आपण गप्पा मारूयात खरं तर. आणि एकांकिका स्पर्धा असं कानावर आलं किंवा कुठेतरी वाचलं, सारखंच दिसतात आपल्याला. तर पहिला विचार डोक्यात काय येतो, किंवा काय शब्द किंवा काय वाक्य, मग ते शिवी असू दे किंवा ओवी असू दे, जे काय ते खरं. पहिलं म्हणजे पहिलं तर करायला हवी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. आणि एकांकिका हे एक माध्यम आहे जे आम्हाला, म्हणजे मी असेल, कृष्णा असेल, महाराष्ट्रातले बरेच लोक जे रेग्युलर एकांकिका करतात, त्या सगळ्यांसाठी एक महत्वाचा प्लॅटफॉर्म अशा कारणासाठी आहे की प्रत्येक कलाकाराला किंवा प्रत्येक दिग्दर्शकाला किंवा ग्रुपला प्रायोगिक पद्धतीने नाटक करता येतं असं नाहीये. त्याला अनेक कारण आहेत. त्याला आर्थिक पाठबळ हे कारण आहे, त्याला उपलब्धी हे कारण आहे, त्याला जागांची उपलब्धता, म्हणजे तालमीपासूनचे जागांचे प्रॉब्लेम्स, ते थिएटरची भाडी किंवा थिएटरचे वाढलेले आवाच्या सव्वा रेट वगैरे, या सगळ्या गोष्टी असल्यामुळे नाटक तर करायचंय, नाटक पोचवायचं तर आहे, हा मूळ मुद्दा आहे. त्यामुळे स्पर्धा याच्यापेक्षा एकांकिका हा एक प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे तुम्हाला एक एंट्री फी भरायची असते. एंट्री फी भरून तुम्हाला तिथे जायचं असतं, तुमचं भाडं भरलेलं असतं, तुम्हाला काही सपोर्टिव्ह लाईट दिलेलं असतं, आणि तुम्हाला तुमचं नाटक सादर करायचं असतं, जे तुम्हाला करता येतं इझिली. आणि मूळतः ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही जागेत जाऊन करता येतं. म्हणजे महाराष्ट्र, म्हणजे तू जसं म्हणतोय, हा एक तर अतिशयोक्ती अलंकार आहे, मी सगळीकडे जिंकलोय वगैरे असं काही नाही. पण हे मी आवर्जून सांगेन की महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धांमध्ये मी काम केलेलं आहे. मग ते अगदी चंद्रपूरपर्यंत असू दे किंवा कोकणातल्या स्पर्धा असू देत, तर तिथे जाऊन त्या वेगळ्या वेगळ्या लोकांसमोर आपल्याला नाटक करायला मिळणं, त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं, नाटक ही अतिशय प्रेक्षकाभिमुख कला आहे. त्याला ते काही गायनासारखं किंवा चित्रकलेसारखं आत्ममग्न कला नाहीये. तर परफॉर्मिंग आर्ट असल्यामुळे समोरच्या प्रेक्षकांकडनं तुम्हाला टाळ्या मिळणं, त्यांच्याकडनं तुम्हाला पसंती मिळणं, तो विषय तिथपर्यंत पोहोचणं. तर त्यामुळे एकांकिका स्पर्धा हे शब्द वाचल्यावरती त्याला करायला हवी काहीतरी नवीन, आणि नवीन काहीतरी एकांकिका करणं, एक सृजन घडणं, हे फार महत्वाचं असतं असं मला वाटतं. त्यामुळे एकांकिका स्पर्धा म्हणजे करायला हवी असं एक बेसिक वाटतं मला. एकांकिका स्पर्धेची खूप चांगली बाजू तू सांगितली आहे. आणि पुढचा प्रश्न तुलाच आहे की तू एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केलं, ते जे कुठलं वर्ष असेल, तेव्हाच एकांकिका स्पर्धाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात काय फरक जाणवतोय? मी एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली साधारणपणे 2003-04 साली मी पहिली एकांकिका केली. मी मूळचा तळेगाव दाभाडे मधला राहणारा, आणि कलापिनी तळेगाव दाभाडे नावाची आमची संस्था होती, ज्या संस्थेतनं मी एकांकिका करायला सुरुवात केली. पहिले प्रयत्न सगळ्यांचेच असतात, ते पहिल्या गमती जमती ज्या घडायच्या त्या घडतातच. त्यात आपल्याला पडायला होतं, झडायला होतं. मला अजूनही आठवतं, मी दार कोणी उघडत नाही नावाची एकांकिका केली होती, सतीश आळेकर सरांनी लिहिलेली, आणि त्यात आमचं दारच पडलं होतं. चालू प्रयोगात, म्हणजे माहिती नाही बाहेर पडून कशा एकांकिका करायच्या, बाहेरचं काय, आणि ते मूळ जे दरवाजाचा जो गिमिक आहे ते दारच चालू प्रयोगात पडलं होतं. सो नाटकाचं नाव दार कोणी उघडत नाही, आणि ते पडलेलं दार उघडणारही कोणी नाही, असं एकूण ते सगळं झालं होतं. तर दॅट वॉज अ फियास्को. बट तेव्हा मला बघायला मिळालं बाहेर काय घडतंय. तेव्हा अभिजित झुंजारराव सारखा कलाकार मुंबईतनं तदैव लग्नम करायचा, मिलिंद अधिकारी होता, त्यात असे बरेच समकालीन लोक जे होते सभोवताली. तर तेव्हा मला बघायला मिळालं की कसं असतं, आपण एक कुपमंडूक असतो, किती नाही म्हणलं तरी आपण आपल्या भागात नाटक करत असतो, आणि आपल्या भागातल्या नाटकामध्ये आपण
कधी ना कधीतरी सरस होतो, आपल्याला कोणीतरी कौतुक करतं. बरं, टाळ्या वाजवणारे आपलेच लोक असतात हा, इथे पुण्यात येऊन आपलेच नातेवाईक असतात जे टाळ्या, अरे वा मस्त केलं. पण बाहेर गेल्यावरती बाहेरच्यांना काय घेणं आहे? तू चांगलं केलंस तर ते चांगलं म्हणणार, तू वाईट केलंस तर त्यांना गिनतीच नाहीये तुझी. पण मग असं जाऊन प्रत्येक गावागावामध्ये एक ऑडियन्स तयार करणं, ही मी जी दारकोणीचा जो किस्सा सांगितला तर ती मी नागोठण्याला केलेली पहिली स्पर्धा होती. मग तिथून मी नगरच्या स्पर्धा करायला लागलो. तेव्हा नगरला कांकरिया करंडक नावाची स्पर्धा व्हायची. त्या स्पर्धा म्हणजे कांकरिया करंडक होतं, बालनाट्य पण व्हायचं पुढे. सो या पद्धतीने करायला लागलो. तेव्हाची परिस्थिती अशी होती ना खरं राहुल, तेव्हाच्या म्हणजे कदाचित एवढं एक्सपोजर नसेल, एवढं सोशल मीडियाचा प्रभाव नसेल किंवा एवढी उपलब्धता पण सहज शक्य नव्हतं. आज आपल्याला सहज शक्य आहे एखादं नाटक करायचं म्हटलं तर. पण तेव्हा म्हणजे जे बेसिक गोष्टी असतात, नाटकासाठी मुली मिळणं, नाटकासाठी जागा मिळणं, या सगळ्या स्ट्रगलमध्ये ती एकांकिका आम्ही करत होतो. आता या गोष्टींना खूप चांगलं ग्लॅमर आलंय. आणि एव्हरी कॉइन हॅज अ टू साइड्स ऑफकोर्स. त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत, पण मला त्याचे चांगले परिणाम या खूप असे वाटतात. आता फॉर एक्झाम्पल मी आहे, कृष्णा आहे, अनेक आपले लोक आहेत. तू तर बघतोसच किती रंगकर्मी आहेत, पण आत्ता ज्या पद्धतीने नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं, मग ते सोशल मीडियाचा प्रभाव असेल किंवा त्या नाटकाला आलेलं ग्लॅमर असेल, स्पर्धांना आलेलं एक ग्लॅमर असेल, स्पर्धांमध्ये वेगळे वेगळे सेलिब्रिटीज येतात. आता अटल करंडकची कॉन्सेप्ट मला खूप आवडली. त्यांनी एकांकिका स्पर्धांसाठी ब्रँड अँबॅसेडर्स घ्यायला सुरुवात केली, विच इज अ युनिक कॉन्सेप्ट. आणि युथ गेट्स अट्रॅक्ट टू इट. आणि किती नाही म्हटलं तरी एकांकिका हा जो एक म्हणजे ही T20 सारखाच गेम आहे ना. जसं संगीत नाटकांच्या परंपरेपासून जे आपल्याकडे चालत आलेलं तिथपासून तो एकांकिका स्किट या फॉर्मॅटकडे जेव्हा येतं तेव्हा त्याच्यात युथची इन्व्हॉल्वमेंट जास्त अपेक्षित आहे. आम्ही जेव्हा एकांकिका करत होतो तेव्हा मला आठवतं की एक मोठ्या वर्गातली फळी होती काम करणारी, जी 40+च्या एजमध्ये होती. नावं घ्यायची आली तर नाट्य आराधना सोलापूर सारखी जी संस्था आहे, तिथून सुनील गुरव, शोभा बोल्ली या लोकांची नाटकं यायची. मग ते संगीत डेबूच्या मुली असतील, केस नंबर 99, राजकीय कायद्याचा मृत्यू, रंगवर्धन चळवळ नावाची चळवळ होती, प्रसाद वनरसे आणि अतुल कुलकर्णी यांनी सुरू केली. त्या सगळ्या तर तेव्हा एक ती जी पिढी होती ना, ती फक्त आता मिस आउट आहे. ज्या युथ मधल्या मुलांनी ज्या लोकांकडे बघून नाटक शिकायला पाहिजे, ती लोक एकांकिका करत नाहीत, याचं एक मला खंत वाटते. आणि मग म्हणून मग असं होतं की जेव्हा लोक मला विचारतात की अरे तू खरं तर किती वर्ष स्पर्धा करायची हा एक वेगळाच मुद्दा आहे, स्पर्धा कोणाशी करायची हा पण एक वेगळाच मुद्दा आहे. जेव्हा स्पर्धा स्वतःशी असेल तेव्हा मला वाटतं की त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन असण्यात आलं नाही. पण आज आपल्याकडे बघून कुणाला तरी वाटतं की हा हे असं करायला हवं. तर मीही कोणाकडे तरी बघूनच शिकलेलो आहे. असं काही मला काही बोटाला धरून कोणी शिकवलं नाही की मी शिकून आलेलो नाहीये. माझ्या बरोबर समकालीन काम करणारे जी मोठे लोक होते, सिनियर्स लोक होते, त्यांच्या एकांकिका बघत प्रसाद वनरसेंच्या एकांकिका असतील, त्यांच्या म्हणजे मी खूप असं प्रदीप दादाच्या एकांकिका असतील, ह्या एकांकिका बघितल्या. स्पर्धा करायचो भले तेव्हा स्पर्धांमध्ये हे यश बीज जे तुम्ही आता म्हणताय, जे खोटं कौतुक केलं होतं तर ते अगदी आत्ताच्या काळातलं आहे, 2015-14 पासूनच वगैरे. पण त्याच्या मागची 10-12 वर्ष जी गेली ती या शिकण्यात गेली. मला हे खंत वाटते की तशी एक मोठ्या वर्गातली फळी एकांकिकांकडे आता वळत नाही, फक्त मुलंच करतात. पण ते पण चांगलं आहे, म्हणजे विच इज गुड साईड. कृष्णा, तुला आत्ता एकांकिका स्पर्धा असं वाचल्यावर तू आत्ता करतोय, प्रणव दादा आता कुठेतरी थांबलाय आणि तो व्यावसायिक नाटकाकडे वळालाय, पण तो अजूनही करतोय. म्हणून पण तुला बोलवण्याचं ते कारण आहे की आत्ता तू करतोय आणि ते चर्चेत सारखं असल्यामुळे किंवा आत्ताच्या सगळ्या गोष्टी तू अनुभवतोय. तर तुला आत्ता एकांकिका स्पर्धा हे कुठेतरी वाचलं, पोस्टर आलं, काहीतरी कानावर आलं, तर तुला काय वाटतं आता? म्हणजे त्याने फेसबुकवरती बाजार झालाय असं हे पोस्ट टाकली होती, जे मगाशी मी म्हणालो. तर मग ही चिडचिड होत असते काम करत असताना कधी कधी, किंवा जे काय असतं आनंद, शिव्या, वैताग, चीड बऱ्याच लोकांच्या बाहेर पडत असतात. तर हे का बाहेर पडतं आणि काय वाटतं काय एकांकिका स्पर्धा ऐकल्यावर? आता याच्यात एकाच प्रश्नात अनेक प्रश्न आहेत. म्हणून पहिले हे सांगतो की म्हणजे मी दादानी तर म्हणजे मी तर कदाचित भिंतीवर रांगत असेल कदाचित, तेव्हा दादा नाटक म्हणजे असं भारी करीत होते. पण मी तर 2013ला पहिलं नाटक केलं, हिया म्हणून. पण तेव्हापासून एवढंच माहित होतं की एकांकिका स्पर्धा आणि तो आनंद, ते सगळे युवा पोर अशी एकत्र येत आहेत आणि सगळे असे नगर, पुणे, मुंबई सगळी महाराष्ट्रातली एकत्र येऊन असं काहीतरी भारी करतात आणि त्याच्यात आपल्याला रंगमंचावर जायची संधी मिळते. तर मग पहिली एकांकिका केली आणि त्याच्यात म्हणजे आपण लक किंवा काय माहित नाही, ते काहीतरी बक्षीस मिळतं आणि मग त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतो की यार एकांकिका स्पर्धा म्हणजे लोक आपल्यासाठी टाळ्या वाजायला लागलेत, म्हणजे आपण काहीतरी करावं. कारण लहानपणी कुठेतरी आपण गॅदरिंग वगैरे छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या असतात,
ते कुठेतरी सेम वाटायला लागतं आणि सामूहिक व्हायला लागतं. तर म्हणून आत्ता सुद्धा तेव्हा सारखंच वाटतं. एकांकिका स्पर्धा कुठं अनाऊन्स झाली म्हणजे आता तर एकांकिका स्पर्धा एवढ्या आहेत म्हणजे वाईट नाही वाटलं पाहिजे, पण पाऊस पडल्यानंतर जसं रोहिणी नक्षत्रातले ते लाल लाल ते पडतात तसे एकांकिका स्पर्धा पण येतात. पण मग आनंद वाटतो, वाईट नाही वाटत. आता दादाने ते विरोध नाहीये, आनंदच वाटतो, लय भारी वाटतं. आपल्याला स्टेज मिळतंय, सगळं मिळतंय, आनंद तेव्हाच आहे, पण दुःख तेव्हाच नाहीये. म्हणजे मला हे म्हणायचंय की तेव्हा दुःख झालं तरी काय वाटत नसायचं, बक्षीस नाही मिळालं तरी काय वाटत नसायचं, कारण माहितच नव्हतं की बक्षीस नाही मिळाल्यावर काय करायचं. आता असं झालंय की बक्षीस मिळालं नाही याचं दुःखच नाहीये, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते काय तंत्र किंवा तालमीला जागा नाही मिळत त्याच्यातूनही एंट्री फी एवढं सगळं गोळा करून जेव्हा बक्षीस मिळालं नाही त्याचं दुःख थोडं होतं, पण नंतर वाटतं खर्च किती झाला, मग करायचं की नाही नाटक, आणि मग यार बंद करू आपण आणि मग जाऊ, हाय 2-3 म्हशी तेवढ्या वळू, ती तरी म्हैस चांगली दूध देते. असा सर्वसाधारण विचार होतो. एकांकिका स्पर्धा डिक्लेअर झाली ती आपल्याला कळली तर आनंदच होतो, पण सादरीकरण केल्यानंतर थोडा काहीतरी होता ते, तर असं आहे. पण मग आता असा काय फरक झालाय तेव्हाच्या आणि आत्ताच्या? दुःख होतंय एकांकिका स्पर्धा करत असताना, खर्च वगैरे या गोष्टी आपल्या झाल्या संस्थेच्या, पण मग जेव्हा बक्षीस मिळत नाही तेव्हा अनेक तक्रारी यायला सुरुवात होतात, परीक्षकांवरती ताशेरे ओढले जातात किंवा त्या स्पर्धेवरती आरडाओरडा होतो. तर मग ते का आणि त्याच्यात काय फरक जाणवला तेव्हा आणि आता? बाजार झालाय हे मला अजून म्हणजे समजून घ्यायचं तुझ्या. म्हणजे आता बघा ना, मला अजून आठवतंय बार्शीला ही एकांकिकेचा प्रयोग केला होता. दादा आम्ही 50-50 रुपये गोळा करून गेलो होतो आणि आम्ही भांडायचो, विराज वगैरे आपली ती पोरं सगळे आम्ही भांडायचो. म्हणजे पोस्टर बनवण्यासाठी आम्ही 50-50 रुपये गोळा केले होते, 100-150 रुपये असे जाण्यासाठी गोळा केले होते आणि गोळा करून गेलो होतो. आम्ही ना त्या बार्शीमध्ये पोस्टर लावायचो, आम्हाला माहितच नव्हतं की कमर्शियलला पोस्टर लावित असतील, लोकांना बोलीत असतील. आम्ही तिथं आमचं नाटक लोकांनी बघायला म्हणून लावायचो स्टँडवर, इकडे तिकडे आलं कोणीच नाही समजा, पण ते नाही. पण मला म्हणायचंय की ते प्रामाणिकपणा होता तेव्हा करण्यात. आणि तेव्हा नाटक चांगलं झालं, वाईट झालं आणि हारलो तरी काय वाटत नसायचं, कारण तिथं गेल्यावर जेवायला असायचं, राहायला सोय केलेली असायची, तिथं 3 दिवस राहा तरी काय कोणी काय बोलत नसायचं, उलट जीव लावायची माणसं. आणि दुसरी गोष्ट अजून एंट्री फी फक्त फार फार 500 किंवा 1000 या दरम्यान असायची. लेवल वगैरे याला काही खर्च घेत नसायचे, घेतला तरी एखाद्या दुसऱ्या लेवलचा आणि ते पण 5-50 रुपये या दरम्यान. परत लाईटला पण असं द्यायचं की तुम्ही वापरा. तेव्हा हे माहित पण नव्हतं की लय लाईट वापरायची असतं, 5-6 लाईट लावल्या, नाटक दिसलं, झालं काम. मग या सगळ्यात जो आनंद होता ना तो बक्षीस नाही मिळाल्यावर जात नव्हता ना, तो घरी येताना पण पिशवीत तसाच राहायचा. पण आता असं झालंय, दोष परीक्षकांचा पण नाहीये, एकांकिका स्पर्धावाल्यांचा पण नाहीये, पण हे झालंय काय याच्यावर चर्चा व्हायला हवी. माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये, पण हे झालंय काहीतरी वेगळं. म्हणजे पैसे खूप जात आहेत. म्हणजे साधं बघा, 2 प्रयोगाला 25,000 रुपये लागू शकतात एकांकिका करायला. आमचं नाटक वाईट असलं तरी चालेल, ते प्रेक्षक ठरवतील, पण आमच्या नाटकाला 25,000 खर्च येतोय. अहो त्या 25,000मध्ये 3-4 प्रयोग बाहेर लावू शकतो. किंवा मी गाव तिथं नाटक करायचो तर मी झाडाखाली पण प्रयोग केलेत. गाव तिथं नाटकाचे 10-12 प्रयोग झालेत आणि त्याच्यातून खरंच इन्कम नाही म्हणलं तरी माझ्या गावातच एका प्रयोगाचा 25,000 होतं. माझ्या बापानेच 500 रुपये दिले, बापाला माहित होतं मी 500 दिले की लगेच इतर लोक पैसे द्यायला लागते, 22,000 आले होते. मग ते बरं आहे राव, मग ते केलेलं काय वाईट आहे, बाकी काही नाही. बक्षीस मिळाल्याचं दुःख नाहीये, पण ते खर्च लय होतोय आणि त्याच्यामुळे भीती वाटते की आता करायचं की नाही राव, नाटक करणं लयच अवघड झालं. म्हणून आता ते वेगळं झालंय, खर्च लय वाढलाय सगळ्याच बाबतीत. तर प्रणवदादा मगाशी बोलताना म्हटलेला की बाहेर प्रयोग करणं अवघड जात होतं आणि म्हणून एकांकिका स्पर्धांमध्ये काम करायला संधी होती चांगली, की खर्च कमी यायचा, स्टेज आपल्याला भाडं भरायला लागत नव्हतं. तीच तो तेव्हाची परिस्थिती तेच म्हणतो की तेव्हा तसं नव्हतं. म्हणजे मला आठवतं की स्पॉटचे कन्झम्पशन चार्जेस हे ओके, ह्याच्यावरती मध्यंतरी वादंग पण झाले. पण मला जर का राज्यनाट्य स्पर्धेत माझं नाटक करून मला जर का काहीतरी माझा दृष्टिकोन किंवा माझं एक गिमिक असेल, माझं एक म्हणणं असेल त्या प्रकाश योजनेचं, अरे एवढे लाईट वापरल्याने मला एवढे पैसे भरायला लागतात. क्रिएशन जेव्हा इकॉनॉमीमध्ये अडकतं ना तेव्हा गोंधळ होतो सगळा. म्हणजे आपल्याकडे समांतर सिनेमा असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील, जेव्हा क्रिएशनला तुम्हाला फायनान्सची ब्रॅकेट येते ना तेव्हा त्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो.
दुर्दैवाने असं आहे की नाटकासाठी प्रोड्युसर्स कधी येत नाही तसे चालू. एकांकिका ह्या आपण पदरच्या पैशानेच करतो. एकांकिका असेल, राज्यनाट्य असेल, कारण त्याला काही म्हणजे त्याची इकॉनॉमी सस्टेनेबल नाहीये, ते मॉड्युलच नाहीये इकॉनॉमीचं. त्याच्यात लोक जसं कृष्णा म्हणतोय तसं तेव्हा लोक पैसे बघतच नव्हते. लोक त्याच्यात आनंद बघत होते, लोक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं बघत होते, नाटकाचा आस्वाद घेणं बघत होते. आता हळूहळू त्याच्यात पैसे बघू लागले. म्हणजे आपल्या समोर अशी उदाहरणं पण आहेत की ज्या संस्था फक्त एकांकिका करतच वर्षभर इकॉनॉमी चालवतात, विच इज नॉट बॅड. ते बरोबर आहे, चांगलंच आहे, त्यांची इकॉनॉमी चालू शकते. हे पण त्याच्यात आहे. म्हणजे जसं कृष्णा म्हणतोय की तेव्हा बार्शीची एकांकिका स्पर्धा 51,000 रुपये बक्षीस तेव्हा होतं. म्हणजे आम्ही डोळ्यात डॉलर आले होते आमच्या. अरे 51,000 व्हॉट इज दिस. 2013 तिसरं-4थं होतं, त्याच्या आधी तुम्ही केलं असेल. हो, त्याच्या आधी केलं. पण म्हणजे आता लाख रुपये प्राइस आहे, पण ही लाखवाली करायची का ती लाखवाली करायची, असं तो बाजार आहे सगळा. म्हणजे ठीक आहे, त्याच्यातलं ग्लॅमर पण वाढते, त्याच्यातलं एक्सपोजर पण वाढते, इकॉनॉमी तिकडून पण वाढते, पण हे एक्सपेन्सेस आणि या सगळ्या गोष्टींची सांगड घालतात. बरं, प्रत्येकच वेळेला जिंकू असं नाही ना रे. बरोबर. प्रत्येकच नाटकच जिंकेल असं पण नाही. म्हणजे काही वेळेला एखादं माझं नाटक चांगलं आलं तर पुढच्या वेळेचं माझं नाटक वाईटही होऊ शकतं. प्रयोग आहे. किंवा इतरांचे चांगले होतील अजून. इतरांचे आपल्यापेक्षा चांगले होतील. आणि मूळतः स्पर्धा म्हणजे जसं हा म्हणला 3-3 दिवस 4-4 दिवस राहून तेव्हा स्पर्धा बघितल्या जात होत्या. म्हणजे आम्ही एकमेकांना का कनेक्ट आहोत, किंवा महाराष्ट्रातले बरेच लोक, तू मी, आपण एकमेकांना का, कारण आपण एकमेकांची कामं बघितली. आता असं आहे की मी माझी एकांकिका करतो, मला पुढच्या एकांकिका स्पर्धेला पळायचं असतं. काय बरोबर. माझा पुढचा स्लॉट ठरलेला आहे, मी कसं बघू इतरांचं नाटक. तर ती सगळी रस झाली आहे त्याची. त्याच्यामुळे कदाचित त्या बाजार झालाय याची नवीन आता एकांकिका जाईल बहुतेक याची. नाही, म्हणजे बघा ना की समजा 3 जण जिंकतात, पण आता म्हणजे मी एका साध्या ठिकाणी चुकून जज म्हणून गेलो होतो, चुकून जिल्हास्तरीय, चुकून बघा मी परत जाणार नाही. ऐका ना, नाही का ना. पण काय, याच्या आधी मी सुद्धा नाटक झाल्यावर लगेच बाहेर गेल्यावर कुठेतरी चहा पिते, हे परीक्षकाला काय कळत आहे, आपलं लय भारी. नाही, परीक्षकाची चूक नाही, माफ करा, आम्ही आधी काय बोललो असं. पण किस्सा असा आहे की त्यांना पण कळत नाहीये करायचं काय. बदललंय आता. म्हणजे आता असं झालंय की जो तो आपापल्या पद्धतीनं, म्हणजे ते मला म्हणायचंय काय की जेव्हा दादाचं नाटक बघायचो, समजा अगम्य असेल किंवा कॉन्शियस असेल किंवा कॉन्शियस किंवा दुसरं मी आप्पा आहे अग्रे किंवा ही भारी भारी नाटकं होती, बघायचो शिकायचो काहीतरी. मग याच्यात कुठं लाईट लय वापरायचे, कुठं लय सेट वापरायचे, किंवा लेखकाचा कुठं सवयी आहे. मग आम्हाला असं वाटायचं की साधं सरळ फक्त अभिनयावर, दिग्दर्शनावर, लेखनावर सवयीला जाऊ शकतो, सवयी पण जिंकू शकतो. बरोबर. मग तसंच काहीचा करायचा प्रयत्न जरी केला आणि त्याला अपयश आलं तरी वाईट नाही वाटत. ऍक्च्युअली पण अहो ते खर्च बघा ना, तो खर्च आधी नव्हता. मग आधी तो आनंद मिळायचा, बघू वाटायचं, मित्रांची चांगली नाटकं, तो फरक आहे. फक्त थोडा खर्चाचा हिशोब लागत नाही. म्हणजे आता तामझाम जरा वाढत चाललाय, गिमिक्सचा वापर जास्त वाढत चाललाय. म्हणजे तू जसं म्हटलं, म्हणजे माझ्या डोक्यात ते होतं आणि मी ते बघत आलोय प्रणव दादाच्या नाटकांमध्ये. तामझाम कधीच मी बघितलं नाही. खूप लाईट लावलेत, खूप मोठा सेट आहे, काहीतरी 2-4 फ्लॅट टेबल आणि प्रॉपर्टीज जास्त वापरल्या जायच्या. लाईट खूप कधी मी बघितलं नाही. मोठ्या नाटकाला असतील राज्य नाट्याचे तेवढंच, पण एकांकिकेला खूप तामझाम मी बघितलं नाही. शक्यच होत नाही, कारण तुमची ठरलेली ब्रॅकेट आहे. तुम्हाला 50 मिनिटांचा प्रयोग, 10 मिनिटांचा सेटअप, इथं गणित बसलेलं आहे. किती स्पॉट होऊ शकतात माझे ऍडजस्ट, ते तेवढ्या वेळात तेवढे स्पॉट ऍडजस्ट. बेसिक कंटेंट वरती लोक काम करत नाही, म्हणजे करायला हवं. गोष्ट त्यातल्या आतल्या गोष्टींकडे काम करायला हवं, जे कदाचित तेवढं महत्वाचं नाही वाटत काही वेळेला लोकांना. आता त्याचं तंत्र, त्याचं गिमिक, त्याच्यातल्या भव्य दिव्यता, त्याच्यातल्या फ्रेम्स आणि जे चकितपणा आलाय तो जास्त प्रभावी वाटू शकतो. पण मला असं वाटतं किती झालं तरी तो एक तडका आहे. तुमचा मूळ सोल त्याचा मिसिंग होऊन नाही चालणार. मूळ कथाबीज हे फार महत्वाचं आहे कुठल्याही परफॉर्मन्स किंवा कुठल्याही कलेतलं. आणि ते गिमिक्समुळे कथाच हरवल्यात, ते दिसतं. आणि एवढं मोठं स्टेटमेंट करा, एवढं माझं काही हे नाही, पण होतं असं दुर्लक्ष नक्कीच होतं. हरवल्यात का नाही ज्याची त्याची कथा असते. आपण बाहेर आल्यावर असं म्हणतो की अरे तो इफेक्ट भारी होता, हे भारी होतं, पण नाटक काय होतं ते सांग. असं अशी गंमत होतं. म्हणणं काय ना काय जातं. मला तरी गिमिक्स आणि सगळ्या तंत्रामध्ये गोष्ट हरवताना दिसते. हे मी स्टेटमेंट, माझं मत मी सांगतोय. पण मग हे गिमिक्स किंवा तंत्र हे स्पर्धांची मागणी असते का, स्पर्धेची मागणी असते का? म्हणजे बक्षीस मिळवण्यासाठी असं काहीतरी पाहिजे, असं कुठं आढळलं का तुम्हाला दोघांना? पण नाही.
नाही असं म्हणजे खरंच नाही आढळलं. काही नाटकांची नावंही सांगू शकतो. म्हणजे बार्शीचं उदाहरण किंवा अनेक ठिकाणचं. पाझर नावाची एकांकिका होती आणि ती पाझर नावाची एकांकिका बघून असं वाटलं की अरे यार असं काहीतरी करावं राव. फक्त रंगमंच मोकळा आहे आणि ते सगळ्या अभिनयाच्या माध्यमातून क्रिएट करतायत. विहीर क्रिएट करतायत, खालून वर बघतायत आणि त्या स्टेजवर आणि गावात नेतायत. मग हे भारी आहे म्हणलं. मग ते उदाहरणच आहे ना. किंवा अजून अनेक एकांकिका आहेत. जून जुलै सारखी एकांकिका होती, त्यात सेट होता, सगळं होतं, लाईट होती, पण असं वाटायचं की याच्यात गोष्ट आहे आणि बघू वाटायचं. आणि सेट कर्टन ओपन झाल्यानंतर पहिलं लाईट आणि सेट आपण बघतो, पण त्याच्यानंतर ज्या गोष्टीत माणूस अडकतो, मला असं वाटतं ते नाटक आपल्याला असं आपलं करून टाकतं. मग गिमिक आलं तर काय फरक नाही पडत, पण गोष्टीत घुसलो पाहिजे किंवा आपण किमान शेवटपर्यंत गोष्टीत राहिलो पाहिजे, मन लागलं पाहिजे. नाहीतर जर का मग गोष्टीत आहोत आणि अचानक कुठून तरी गिमिक काय कराल, अच्छा ठीक आहे, मग हलवलं तुम्ही आम्हाला असं. मुळात गिमिक ही कथेची मागणी असायला हवी किंवा त्या गोष्टीला त्या गिमिकची गरज आहे का. मी फॅन्टसी प्ले करतोय तर मला गिमिक्स करायचीच आहेत. म्हणजे अगदी जुनं नाटक म्हणलं आपण, गिमिक्स ज्या काळी फार हे पण तोमी नव्हे सारखं नाटक म्हणलं तर तो एक वेगळा फॉर्मॅट आला. वटवट सावित्री सारखं नाटक, त्याच्यात ती फॅन्टसी आहे वटवट सावित्री आणि त्याच्यात ती गिमिक्सची गरज आहे. तर तिथं तुम्हाला ती गिमिक्स करणंच आहे. होतंय काय, आत्ताचा जो गिमिक्स आणि याचा बाज मी बघतोय, म्हणजे मी जरी करत नसलो स्पर्धा तरी मी जाऊन बघतोय एकांकिका, मला आवडतं ते आणि तेवढा वेळही असतो माझ्याकडे. तर ते बघताना मला असं वाटतं की आता जी बसवणारी पिढी आहे, करणारे दिग्दर्शक जे आहेत ते युथ आहेत आणि ग्लोबलायझेशनमुळे किंवा आपल्याकडे जे ओटीटी प्लॅटफॉर्म झालेत, आपण बघतोय एवढं वेगळं वेगळं ना, तर ते जे बघतोय ते आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या काळी कसं होतं, म्हणजे माझ्या म्हणजे मुळात होतं कसं, पुस्तकं वाचून गोष्टी वाचून आपण करायचो. आपल्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या आपल्या डोक्यातल्या होत्या, आपण त्या कथा बीजातून ते घेऊन आता बघायला जेवढ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि ते वर्ल्ड थिएटर बघायला मिळतं ना मला. आता एका क्लिकवरती मी वर्ल्ड थिएटरला ऍक्सेस करू शकतो. सो त्या सगळ्या गोष्टींचा भरणा इकडे केला जातोय. तो योग्य अयोग्य हे परत कथेचा स्वरूप आहे आणि त्या प्रेक्षकांनाही बघायला ते आवडतं कदाचित. आज बारामसारखी एकांकिका जेव्हा होते तेव्हा प्रेक्षकांना ती भारावून टाकते एकांकिका आणि अप्रतिम एकांकिका होते. पण ते कसं आहे, त्यांना शक्य होतं, त्यांना फायनान्शियल सपोर्ट, त्यांना कॉलेज सपोर्ट करतं, त्यांच्याकडे तेवढं मॉक प्ले करण्याची मुलं आहेत, उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांना ते शक्य होतं. पण म्हणून दोन पात्री असलेली फक्त रंगमंचाच्या एका पोकळीत झालेली कथा ही त्याला कॉम्पिट करू शकत नाही का, असं अजिबात नाही वाटत मला. नक्कीच करू शकते. असो सारखी एकांकिका होती, दोन पात्री एकांकिका, तीन पात्री म्हणजे किरण पोत्रकरांची एकांकिका, दोघं जण चहाच्या टपरीवरती बसलेले आहेत, नवरा आणि बायको, त्यांचं डिस्कशन. पण काय ती सुंदर व्हायची एकांकिका, ती कित्येक ठिकाणी बक्षिसं घेऊन गेलेली आपल्यासह. तदेव लग्न सारखी एकांकिका, देता का करंडे मिलिंद चिंद्रेंची, दोन पात्री, रिकामा रंगमंच, एकही वेगळा दिवा नाही, काही नाही, पण उत्तम परफॉर्मन्स, रसिकांना आतमध्ये हात घालून गोष्ट पोचवलेली जाते आणि बक्षीसही हा मी दुय्यम पाठ समजतो, पण प्रेक्षक ते एकांकिका घेऊन जातात. मी आता ही जी नावं घेतोय, आसो असेल, तदेव लग्न असेल, हे मी कितीतरी वर्षांपूर्वी बघितलेल्या एकांकिका आहेत. त्याची आत्ताही नावं येतात, तर याचा अर्थ त्याची रिकॉल व्हॅल्यू काय आणि ते किती आतमध्ये घर करून बसलेले असतात. तर त्याला काही गिमिक नाही, त्याला तंत्र नाही कुठलं लक्षात ठेवण्यासाठी. त्यामुळे मला परत एकदा वाटतं की म्हणजे तू म्हणतोस की कथाबीज हरवला ते, हा दुर्लक्ष नक्कीच होतं त्याच्याकडे, पण ती काळाची गरज आहे किंवा त्या काळाच्या ओघात होणारे जे बदल आहेत त्या बदलांमध्ये तो एक बदल मोडला जातो. म्हणजे ते बदल वाईट नाहीच आहेत, ते चांगलेच आहेत. जसं काळ बदल तसं आपण बदलायलाच हवं. पण असं होतंय की मग नाटकच करायचंय का सिनेमा करायचंय. नाही, मला प्रणव दादाचा तो मुद्दा परफेक्ट वाटला की गोष्टीची मागणी आहे का. हो काळाचा संबंधच नाही त्याच्यात, गोष्टीची मागणी असेल तर काळ कुठलाही असू द्या. हो कथेच म्हणणं आहे ते, तर त्याला काही पर्याय नाही. आणि मग ते तितक्या शिताफीने तुम्हाला करता येतं का, हा पण तुमचा एक ते गिमिक म्हणून ते फसलं तर मग तो फियास्को पडेल. म्हणजे त्याच्यावर त्या तंत्रावरती पकड, दिग्दर्शक म्हणून काम करत असताना मी याच्याबद्दल अतिशय पर्टिक्युलरली सांगतो. म्हणजे मी प्रदीप मुळेंकडे असिस्टंट म्हणून काम केलं 2 वर्ष. प्रदीप मामाचे सेट्स जगत प्रसिद्ध आहेत किंवा लाईट्स वगैरे. पर्टिक्युलरली तुमचं दिग्दर्शक म्हणून त्या तंत्रावरती पकड पाहिजे. बरोबर. मी भारी डिरेक्ट करतो, मी अभिनेता चांगला आहे ह्याच्यावर तुम्हाला दिग्दर्शक म्हणून ते तंत्र अवगत पण पाहिजे, तुम्ही ते शिकलेला असायला हवं.
मला दुर्दैवाने असं वाटतं की नाटक शिकावं लागतं हेच कुणाला मान्य नाही. म्हणजे मला एक साधा मुद्दा आहे की तुला डॉक्टर व्हायचं तर तुला 4 वर्ष शिकावं लागतं ना. तुला वकील व्हायचं तर तू 4-5 वर्षाचा कोर्स करतो ब्रदर. मग 100 वकील तयार होतात. मग त्यातला एक चांगला वकील असतो, 10 चांगले वकील असतात. हे शिकण्याची गरज आहे नाटक, हेच कुणाला मान्य नाही. आज एकतर हे रील्स आणि या सगळ्या गोष्टीमुळे प्रत्येक जण ऍक्टर झालाय. प्रत्येकाला व्यक्त होता येतं, विच इज गुड. म्हणजे ही चांगली बाजू आहे एक त्याची. पण ते व्यक्त होताना तुम्ही स्वतःला ऍक्टर समजू लागता आणि मग ऍक्टर समजत तुम्ही प्रेक्षकांवरती अन्यायच ना. त्याचा एक भान बाळगायला पाहिजे. पण मला हे नक्कीच म्हणायचं की तंत्र गिमिक म्हणून ते वापरता यायलाही हवं. फक्त तुमची ती गरज आहे का, आणि ते तुम्ही ते तंत्र नाटकावरती लादत नाही आहात ना, ते कथेला सपोर्ट करताय ना, मग प्रेक्षक आपोआप राहतात त्याच्यात. मग ते प्रेक्षकांनाही ते आपलं वाटतं तंत्र. ते वरचढ होत नाही आणि वरचं त्या डॉमिनन्स गोष्टीचा नाही व्हायला पाहिजे. आणि तुझा एक महत्वाचा मुद्दा मला तो मगाशी वाटला की तू एकांकिका स्पर्धा अजूनही पाहायला जातो, वेळ काढून जातो, तुला आवडतं, हो, किंवा गिमिक्स वापरताना लोक इकडे तिकडे बघतात आणि ते वापरण्याचा, ते अवगत करण्याचा प्रयत्न करतात. परफेक्ट आहे, बरोबर आहे, मला अगदीच मान्य आहे ते. पण मला असं जाणवतं, मी बरेच काही 2-4 वर्ष लाईट्स करत होतो अनेक ग्रुपमध्ये नवनवीन. तर तिथे मला असं जाणवायचं की मी सारखं म्हणतो, मी कुठल्या आता कॉलेजचं नाटक बसवताना किंवा नवीन मुलांशी गप्पा मारताना, प्रत्येक जण त्याच्या ग्रुपमध्ये एकांकिका करत असतो. ती स्पर्धा झाली की दुसरी एकांकिका स्पर्धा करायला घेतो. पण जिथे कुठे स्पर्धा चालू आहे तिकडे जाऊन बघतच नाहीत, नाटक बघतच नाहीत. तर मग हे मला खूप वाईट वाटतं आणि ते आपलं जे चालू आहे ते ग्रेट आहे असं वाटायला लागतं त्यांना. तर मग हे मला खूप वाईट वाटतं. तर त्याच्याबद्दल काय मत? नाही, वाईटच आहे हे. कसं आहे, अरे त्यांची काय, त्यांची नेहमीच जिंकते. अरे का जिंकते? तू जा ना, तू बघ. बरोबर. तू आता तू मगाशी ह्याचं नाव घेतलं, बॉबीच्या एकांकिका. तर बॉबीच्या एकांकिका मी जाऊन बघितल्या. काय होतं जून जुलै, कसं काय वर्क होतंय, काय वर्क होतंय हे बघायला पण पाहिजे ना. आणि काय वर्क नाही होतंय याचं पण तुम्हाला कळायला पाहिजे. तुझं काय वर्क होत नाही. जर माझी एकांकिका त्या स्पर्धेत नंबरात आलेली नाहीये गेल्या ह्याच्यात, तर पुढच्या वेळेला जिथे मी जाऊन स्पर्धा करतोय तिथे मी 3 दिवस आधी जाऊन सगळ्या एकांकिका बघतो. बरोबर. ज्या आधी नंबरात आल्यात त्या कुठल्या आहेत, त्यांचे परफॉर्मन्सेस काय आहेत, त्यांचं काय वर्क होतंय, माझं काय वर्क होत नाहीये. हा अनालिसिस खूप महत्वाचं आहे. आणि दुसऱ्याचं नाटक बघायला हवं असं मला अगदीच वाटतं. मग ते एकांकिका असो, कुठलं काही असो. कारण आपण अपेक्षा काय धरतो, मी जे करतो ते लोकांनी बघायला यायला हवं. बरोबर. मग तुम्ही जर का लोकांनी यावं ही अपेक्षा करता तर तुम्ही जाता का रे, हा तुमचा अगदीच साधा प्रश्न आहे. आणि जात नसेल तर मग तुम्हाला बोलायचा अधिकार नाही त्यांचं काय, त्यांचं कसं वर्क होतं वगैरे. कशाच्या आधारे बोलणार? ऑन व्हॉट बेसिस? राज्यनाट्य स्पर्धांचं मला हेच वाईट वाटतं. राज्यनाट्य स्पर्धांनंतर बऱ्याच सेंटर्सना असं होतं की नंतर ऑब्जेक्शन घेतले जातात या नाटकावर, त्या नाटकावर. तू बघितलं का ते नाटक, असं मी त्याला प्रामाणिकपणे विचारतो. नंतर इतकी चर्चा होती की बरोबर तुमची तालीम चालू होती, कारण ह्यांचा प्रयोग झाला त्या काळात तुम्ही तालीम करत होतात. मग तू कसं बघितलं त्याचं नाटक? नाही, मी बघितलं नाही पण मला कळलं. अरे नाही, कळणं वेगळं आहे. तू बघून तुला ते कळणं आणि कानाने कळणं म्हणजे खरं आणि खोटं ह्याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं म्हणतात, तसं आहे कान आणि डोळे. तर तू जेव्हा बघून तुला ते कळतं तेव्हा तुला ते ऑब्जेक्शनेबल वाटलंय का खरंच, बरोबर. आणि मग तू बोल. म्हणजे ऑब्जेक्शनेबल काही गोष्ट असतील तर बोलायलाच हवं. पण त्याच्यासाठी तू जा. नाटक ही एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट आहे. ती तुम्ही एक्सपिरियन्स करून जर का केली तर ती आतमध्ये येते, नाहीतर ती वरवरच राहते खूप. आणि मला वाटतं तेच शिकणं आहे. मगाशी तू म्हटलं नाटक शिकायची गोष्ट हेच कळत नाही, तर याच्यातच नाटक येतं. शिकायचं तर हेच करायला हा, हेच पुस्तक वाचून किंवा फळ्यावरती कोणी शिकवून ते होणारच नाही होणार. आणि तसं थिअरी नाहीये. मग ते म्हणजे थिअरॉटिकल गोष्टी आहेत त्या एनएसडी वगैरे यासारखा ललित सारखा आहे, तो एक वेगळा प्रकार आहे. पण प्रॅक्टिकल आणि सभोवताल दिसतो ना नाटक. किंवा म्हणजे फार एक चांगलं स्टेटमेंट मग कोणाचं मला माहित नाही, पण समाजाची जडणघडण होणं, सामाजिक स्थित्यंतर ही कलाकारांच्या हातात आहेत. लेखक असतील, साहित्यिक असतील, कवी असतील, कलाकार असतील. आपल्या भोवतालच्या गोष्टी आपल्याला नाटकातनं मांडता येतात का? आता ह्याची आली एकांकिका मी जेव्हा बघितली, मी पहिल्यांदा इस्लामपूरला बघितली होती, मी भारावून गेलो ते बघून. कारण एका शेतात एक मुलगा जो एक म्हैस घेऊन चरायला जातो आणि त्याचं लाईफ मी गोष्टीतच वाचलंय हो, मी नाही गेलेलो कधीच. पण हा जगलाय म्हणून मला ते जगता आलं. बरोबर. आज लेखकाचा कुत्रा मी करतो तेव्हा हा स्वतः लेखक आहे ना, आणि हा लिहितो कधी कधी, त्याला लिहावं लागतं डिमांड आहे म्हणून. तर त्या लेखकाची जी व्यथा आहे ती त्याला आपली वाटते. सो हे एकमेकांच्या जगण्याची जी देवाणघेवाण आहे ना, ती व्हायला हवी नाटकाच्या माध्यमातून, तर आपल्याला ते भावतं. नाहीतर मग म्हणायला लागतं की प्रणव दादाला एकांकिकेचं गणित कळलंय म्हणून तो जिंकतो. तर असं काही गणित वगैरे असतं का स्पर्धा जिंकण्याचं?
सांगा आता इथं तरी म्हणजे आम्हाला कळेल. नाही नाही, हे बघ, प्रत्येक गणित वेगळं असतं आणि प्रत्येक गणित सोडवायची पद्धती वेगळी असते. कधी भागाकार करायचंय, कधी गुणाकार करायचंय, हे ज्याचा त्याचा भाग आहे. गणित असं एक कसं आहे, एखादा पेंटर असेल, तो जेव्हा एकदा भिंत रंगवतो, दुसऱ्यांदा भिंत रंगवतो, 100व्यांदा भिंत रंगवतो, तेव्हा त्याचा 101 वेळेला भिंत रंगवतानाचा एक वेगळा एक्सपिरियन्स होतो. ते 100 भिंतींचा एक्सपिरियन्स गोळा करून तो जेव्हा पुढचं काम करायला जातो तेव्हा तो एक्सपिरियन्स दिसतो. मग लोकांना वाटतं की अरे नाही यार, त्याच्या हातात जादू आहे. तर नाही, ती 100 वेळा घासली गेलेली आहे म्हणून त्याच्या हाताला ती जादू आलेली आहे. जसं मी सांगितलं, नाटकांची फियास्को माझेही झालेली आहेत, चांगल्या नाटकांचे झालेले आहेत, नाही वर्क झाल्या काही एकांकिका, आणि प्रयोग येतो तो. नाही प्रत्येक वेळेला वर्क होईलच असं नाही, प्रत्येकाचं होतो असंही नाही. पण मला एक हे नक्कीच म्हणू शकतो की गणित म्हणण्यापेक्षा ते माध्यम कळलंय का, तर ते माध्यम नीट कळायला हवं. तुम्हाला त्या वेळेत किती करायचं, म्हणजे तुम्हाला T20 मध्ये ज्या स्पीडने तुम्हाला खेळायचं असतं त्या स्पीडमध्ये तुम्हाला वन डेला नसतं खेळायचं, आणि त्या स्पीडने तुम्ही टेस्टला नाही खेळायचं. तर तुम्हाला ते माध्यम कळायला हवं. तर हो, मी त्या माध्यम कळण्यासाठी म्हणून जवळपास माझ्या आता लेखकाचं पुत्र धरून 97 एकांकिका झाल्या, म्हणजे ज्याच्यात मी काम केलंय किंवा ज्या डिरेक्ट केल्यात, असं सगळं जर का पहिल्यापासून मोजल्या तर 97 एकांकिकांनंतर तो एक्सपिरियन्स आलाय का, तर तेवढं एक आहे. गणित वगैरे मला काही कळलेलं नाही अजूनही. असं काही म्हणजे माझी एखादी एकांकिका असेल तर ती फसते आणि फसू शकते, आणि ती फसायला हवी. बरोबर आहे, तेच म्हणणार. नाही तर ती फसली नाही ना, तर मग ते मग तो एक येतो की नाही अरे माझं होतच, असं नाही होत भाई, असं हे नाही होत आहे, असं नसतं. कृष्णाला पुढचा प्रश्न आहे माझा. एकांकिका स्पर्धांचे नियम चांगले का वाईट? एकांकिका स्पर्धांचे नियम चांगलेच, कारण म्हणजे पुरुषोत्तम स्पर्धेच्या एकांकिकेचे नियम जे आहेत म्हणजे करताना सादर करताना ते इतके शिस्तबद्ध आहेत की तिथून खरी शिस्त लागली. त्याच्या आधी ज्या स्पर्धा केल्या तिथं नियम होते, पण अगदीच काटेकोरपणे पालन होतं का म्हणजे स्पर्धकांकडून किंवा आयोजकांकडून, तर थोडं 19-20 व्हायचं आणि मॅनेज पण व्हायचं. पण पुरुषोत्तम गेल्यानंतर इतकी शिस्त लागली, आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटतं की त्या नियमामुळे माणसाच्या रोजच्या जीवनात पण इतर गोष्टीमुळे पण थोडी शिस्त लागत चालते. तर ते फार असं त्याच्यावर बोलण्यापेक्षा ती एकांकिकेचे नियम चांगलेच आहेत, ते पाहिजेच, तरच ती एकांकिका होईल, म्हणजे त्या वेळेत होईल. नाहीतर मग एकांकिका स्पर्धा करतोय आणि टेस्ट क्रिकेटचे नियम वापरतो, तर ते म्हणजे तसं नको. तुला काय One day. वाटतं? माझं जरा मी सहमत नाहीये याच्याशी, या मताशी. स्पर्धेसाठी नियम का नियमांसाठी स्पर्धा, हा एक मुद्दा असतो. आताच माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. आता एखादी एकांकिका करत असताना होतं असं, चुकून लाईट्स ऍडजस्ट करायला 1-2 मिनिटं जास्त लागू शकतात आणि एकांकिका 1-2 मिनिटं पुढे जाऊ शकते, किंवा ऑडियन्स रिस्पॉन्समुळे, जर ती विनोदी एकांकिका असेल तर प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे कुठेतरी थांबून, आता प्रेक्षक टाळ्या वाजवतायत, हसतायत, त्याच्यात मी माझी वाक्य घालून मी नाटकावरती आणि पर्यायाने प्रेक्षकांवरती अन्याय नाही करू शकत ना. अशा वेळेला जेव्हा जर का 1-2 मिनिटं एकांकिका पुढे मागे होत असेल तर मला नाही वाटत की ते त्या एवढ्या, मी म्हणजे प्रेक्षकांना आता माझी जेव्हा एकांकिका डिवार होते, आता इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर ते मी सहज ऍक्सेप्टही करतो. पण एखाद्या नवीन कलाकाराची उमेद मरू शकते याच्याने आणि त्रास होऊ शकतो. आणि ती काही धावण्याची शर्यत नाही ना, सेकंदांच्या गणितावर. मग मी उसेन बोल्ट झालो असतो, मी कलाकार कशाला झालो असतो. सेकंदांनीच जर का माझं भविष्य ठरणार असेल स्पर्धेचं माझ्या याचं, तर तो एक नाट्यसंपन्न अनुभव तयार करायला मला प्रत्येक वेळेला तेवढाच वेळ लागेल असं नाहीये ना. तो अनुभव तयार ते अनुभव निर्मिती आहे किती झालं तरी, आणि ते प्रत्येक प्रेक्षकाप्रमाणे स्पर्धेप्रमाणे ते गणित बदलत जातं. तर तो नाट्य अनुभव तयार करायला कदाचित पाल्लाळच लागतोय, 10 मिनिटं कुठं चाललंय, 5 मिनिटं कुठं चाललंय, तर ते त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायलाच पाहिजे. पण ते कशामुळे झालं याची कारण मीमांसा करून ते जर का नियम तेवढे फ्लेक्झिबल ठेवले. अजून नियमांबद्दल मला असं वाटतं की काही बाबतीत नियम स्ट्रिक्टही व्हायला पाहिजेत. म्हणजे नवीन संहितांचं सादरीकरण प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी व्हायला हवं. म्हणजे व्हायला हवं म्हणण्यापेक्षाही त्याला काही गुण तरी एक्सेस द्यायला हवेत, नियम असे कुठेतरी करायला हवेत, कारण मग ते तशा गोष्टी होत नाहीयेत. जसं जे आहे तेच आपण आता फॉर एक्झाम्पल 97 सालची एकांकिका, 75 सालच्या एकांकिका या अजूनही होतात. आत्ताचं स्वरूप बदललेलं आहे. त्या नवीन स्वरूपात नवीन संचत येत असतील तर माझं नक्कीच त्याचं स्वागतच आहे. जसं नाटकं पुनरुज्जीवित होतात तसं. पण एकांकिका करणाऱ्या लोकांचं माझं असं म्हणणं की तो प्रयोग आहे, आणि तो प्रयोग तुम्ही तुमच्या आतून जेवढा करायला लागाल तुमच्या कंटेंटला घेऊन. मला त्यामुळे कृष्णाबद्दल, प्रताप सोनाळे आहे, किंवा आम्ही जी लोक आहोत त्यांच्या नाटकांबद्दल एक कनेक्ट आहे, आमचं जगणं आम्ही मांडतो त्याच्यात.
आमच्या एक्सपिरियन्स मधनं येतं. आता आय अग्री, ही एक संकल्पना होती, त्या संकल्पनेचा आम्ही नाट्य विस्तार केला, त्याचं मग रूपांतर झालं, मग त्याचा प्रयोग झाला. सो असं, आणि ते करणं आहे म्हणजे स्क्रॅच पासून ते जे करायला मिळतं ना त्याच्यात. पण स्पर्धांना नियम पाहिजेत आणि नियम तेवढे पाळलेही गेले पाहिजेत, ह्या मताचा मी पण आहे. थोडीशी फ्लेक्झिबिलिटी असावी ती त्या स्पर्धेच्या एकूण परिस्थितीजन्य गोष्टींना धरून म्हणजे असावी. ती कोणाला, की जर ज्याचं नाटक इतकं प्रामाणिक झालंय आणि तो खरंच म्हणजे गृहीतच आहे की यानं खरंच लय चांगलं केलंय आणि कुठेतरी एखादा मिनिटं अर्धा मिनिटं जास्त हा, गेलं, अगदी. तर त्याला द्यावी ना ती सूट. पण थोडंसं नियमांचं बंधन असावं, पण ते थोडी आता एक खूप flexibility. मोठी स्पर्धा आहे जिथे खूप मोठं बक्षीस पण आहे. हो. ही घटनाच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी काही सेकंदांवरनं काहीच्या काही चांगल्या चांगल्या एकांकिका पण डिबेअर झाल्या. हो. तर मग असं होतं की स्पर्धेसाठी नियम आहेत का नियमांसाठी स्पर्धा बरोबर आहे? आहे. कोणाला तरी तर ते बक्षीस दिलंच जाणार आहे, पण फक्त केवळ हा त्या 3 सेकंद 4 सेकंद पलीकडे गेला म्हणून याला बक्षिसातनं नाकारायचा का? आणि मग जो जो पंचम 5व्या, दर्जाचा 6व्या 7व्या नंबरला 7व्या होता, तो नंबरचा पहिला येतो. तो पहिला येतो. आणि मग तेव्हा सगळ्यांना शॉक असतो की कसं काय झालं? आणि नाही मग म्हणजे तो अन्याय आहे हा, असं मला वाटतं. तर त्याच्याबद्दल थोडं आयोजकांनी तो तेवढी फ्लेक्झिबिलिटी ठेवायला हवी. आपल्याकडे थिएटरची असणारी सगळ्या गावागावात आपण एकांकिका स्पर्धेला जातो. म्हणजे पुण्यात आपल्याला सवय लागलेली असते कुठेतरी भरतला करायची, किंवा एक सगळ्या टेक्निकल गोष्टी व्यवस्थित असतात. जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये जाऊन करतो तेव्हा तिथले सगळेच गणित बदललेलं असतं ना, तांत्रिक गोष्टी बदललेल्या असतात. अगदीच. त्याच्यामुळे तो वेळ लागणं ही साहजिकच गोष्ट आहे. साहजिक ते गोष्ट आहे. समजून तेवढं घेऊन ते करून नियम घ्यायला असायला पाहिजे. पाहिजे. अगदीच. तो मुद्दा अगदी सहमत आहे मी की नाटकासाठी नियम असायला पाहिजे. हो, अगदीच म्हणजे त्या गोष्टी सगळ्यांनीच पाळायला पाहिजे. पाळायला मला पुढचा प्रश्न प्रणव दादा तुला आहे की आता तू व्यावसायिक रंगभूमीवरती काम करतोय, तर आत्ता काम करताना तुला स्पर्धांचा असं काय काय गोष्टींचा फायदा होतोय काम करत असताना? ते बघ, हे काय फायदा होतो म्हणजे माझं पूर्ण मी जो आता उभा आहे तो केवळ आणि केवळ स्पर्धांमधनच पुढे येऊन उभा आहे. म्हणजे माझं व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटक मिळणं ही प्रोसेस सुद्धा माझ्या एकांकिका स्पर्धांमधनच झालेली आहे. आणि हे जे काही साचवलेलं संचित आहे, जे सोबत घेऊन झालेला प्रवास आहे, त्या प्रवासामधूनच कुठेतरी आता काम करताना एक उमेद येते. किंवा आत्ता एखादा सीन जेव्हा मी करायला घेतो तेव्हा तो एक 20 मिनिटात मी तो सीन डिझाईन करून पटकन डिझाईन करतो, तो डिरेक्ट करतो, तो अभिनय करत असेल, काही करत असेल, पण त्या 20 मिनिटांच्या मागे माझी 20 वर्ष आहेत. आणि ती 20 वर्ष सगळे आलेली आहेत, ती वेगळ्या वेगळ्या गावातल्या स्पर्धा, आतापर्यंत वेगळे वेगळे मिळालेले परीक्षक, सहकलाकार, सहस्पर्धक, म्हणजे असा कुठलाही मला कधी असं जाणवलं नाही की स्पर्धक म्हणून असताना आम्ही एकमेकांना मदत केलेली नाहीये किंवा आम्ही एकमेकांच्या बद्दल आकस ठेवलेला आहे, असं कधी झालेलं नाहीये. सगळ्यांनी मिळून मिसळून केलेलं आहे. आणि हाच जे काही प्रवासाचा एक शिदोरी आहे, त्या शिदोरीवरतीच मी आता काम करतोय. आणि खूप महत्वाचं आहे, म्हणजे मला हे अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करावं वाटेल की आत्ता व्यावसायिक रंगभूमीवर पाय रोवून उभा असलेला प्रत्येक कलाकार हा एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, रंगभूमी ह्याच्यावरनच पुढे गेलेला आहे. मग ते मकरंद अनासपुरे असतील, सुबोध भावे असतील, लोकेश, कित्येक लोक, वैभव तत्ववादी असेल, कित्येक जण जे आहेत त्यांनी प्रत्येकाने रंगभूमीची एक पायरी बघितलेली आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही आता करतोय एकांकिका, त्या प्रकारे एकांकिका केलेल्या आहेत आणि मग ते कुठेतरी रंगभूमीवरती जाऊन उभे राहिलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा म्हणजे काय आहे तर तुम्ही स्वतःलाच पडताळून बघणं हा प्रकार आहे. एक एकांकिका तुम्ही करता, एकदा करता, दुसऱ्यांदा करता, 10व्यांदा करता, 20व्यांदा करता, मग 25व्या वेळेला तुम्ही दुसरी एकांकिका करायला घेता. तर हे स्वतःचा प्रयोग करत राहणं, स्वतःला चार्ज करत राहणं हे नट म्हणून, नाही तर अदरवाईज प्रॅक्टिस काय तुम्हाला. डॉक्टरला रोज प्रॅक्टिस आहे, रोज वेगळा पेशंट येतो, डॉक्टर त्याला चेक करतो काहीतरी, दॅट इज द प्रॅक्टिस. डॉक्टर करतो ती प्रॅक्टिस आहे. सो नट म्हणून पण आपल्याला करायला जर काही असेल तर ही आपली तालीम आहे असं माझं म्हणणं आहे. आणि या तालमीत तुम्ही तयार होऊन एकदा तुम्ही जर का इथे पाय रोवून उभे राहिलात तर मग तुमचं नाणं खणखणीत असेल तर ते वाचतं. कृष्णाला पुढचा प्रश्न आहे माझा की आर्थिक गणितावरती तो सुरुवातीपासूनच जास्त आहे आणि तो महत्वाचाच मुद्दा आहे नाटक करताना. मग तुम्ही स्पर्धा करा किंवा प्रायोगिक रंगभूमीवरती प्रयोग करत फिरा, आर्थिक बाब ही खूपच म्हणजे सगळ्यात महत्वाची आहे. तर एकांकिका स्पर्धा करत असताना आत्ता कुठल्या गोष्टी बघून त्याच्यात भाग घ्यायला पाहिजे, म्हणजे स्पर्धेत कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे, काय काय गोष्टी बघून सहभागी व्हायला पाहिजे, किंवा त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, काय वाटतं तुला? मगाशी याच्या आधीचा जो प्रश्न होता की नियम, तर ते नियमच पहिले बघायला पाहिजे. ते नियमातच आपलं सगळं गणित ठरतं. ज्या स्पर्धेचे नियम असे आहेत की तुम्हाला मोकळीक दिली जाते, आता परत ते होईल ज्या बाजूने मी बोललो की नियम महत्वाचे,
आता या प्रश्नाला मी म्हणेल की ते नियम जर मोकळीक देत असतील आमच्यासारख्या कलाकारांना तर मग आम्ही म्हणू मोकळीक की- म्हणण्यापेक्षा सपोर्ट तेच म्हणून ना. सपोर्टिव्ह नियम असतात. हा आणि कसे सपोर्टिव्ह की बुवा ते थोडस खर्च कमी आणि मग तिथे बाकीच्या गोष्टींवर आमचं लक्ष राहील, मग अपयश आलं तरी चालेल. ते म्हणजे तर ते- मग अशा सॉरी मी नाही, नाही, पण अशा स्पर्धांमध्ये उदाहरणं देता येतात. बार्शीची दिलीप सोपल जे स्पर्धा भरवायची ती, नगरचे महाकरंदे. फिरोदिया सर भरवतात ती स्पर्धा, अक्षर. अक्षरकर. कलाकारांना तोशीच नाही. काही कलाकार येतो, कलाकार तिथे राहू शकतो, कलाकाराला खाऊ 2 वेळचं शकतो, जेवण मिळतं, पोटभर. कलाकाराला व्यवस्थित निवासाची व्यवस्था मिळते आणि तुम्ही म्हणजे ते विचारत नाहीत तुम्ही 3 दिवस का राहिलात, 4 दिवस किती दिवस राहणार, ओके सगळी पूर्ण स्पर्धा थांबणार, आनंदाने राहा. आणि त्या आनंदात आपल्याला ती सगळी स्पर्धा बघता येते, आपल्याला राहायचा खर्च होत नाही. हे जे कलाकारांना जो पोषक वातावरण दिलं जातं ना, आणि ह्याच्या मागे उद्देश काय तर लोकांनी नाटकं बघावीत एकमेकांची आणि ह्याच्यानेच बघितली जातात नाटकं. अदरवाईज परभणीला जी 4 दिवस स्पर्धा चालू आहे तिथे जाऊन मी 4 दिवस नाही बघू शकत ना नाटक. मग मी कसं राहणार, मी कसं संघाला घेऊन जाऊ. आज जेव्हा नाटक करतो तेव्हा आपल्याला ते सर्कस आहे आणि संसार येतो अख्खा घेऊन फिरायचा म्हणजे पाठीवरती. खर्च हा महत्वाचा भाग आहे त्यातला. पण अशा प्रकारे जेव्हा कृष्णा म्हणलं की सपोर्टिव्ह नियम असतील तेव्हा त्या स्पर्धा करण्याकडे जास्त कल असायला. म्हणजे मला असं वाटतं की आता विषय निघलाय म्हणून की नगरची, मी नगरचा आहे, नगरची स्पर्धा आहे म्हणून नाही, अक्षर करंडकी नगरची स्पर्धा आहे, आबा भरवतात आणि ते नगरचे म्हणजे प्रेरणास्थान आहेत. हा, तर ते आबा बघा स्पर्धा इतरांपेक्षा नेहमी इतके हलके आहेत की एक साधी एंट्री फी आहे आणि या आणि करा आणि साधे चार्जेस त्या लाईटचे सेटचे आणि तो म्हणजे बघा ते लय प्रेरणास्थान आहे. पण तो माणूस स्वतः जेवताना सुद्धा सगळ्या टीम सोबत जातो, गप्पा मारतो, तुझं बरं आहे का, तुझं बरं आहे, आणि सगळ्यांची नाटकं ते बघतात स्वतः बघतो आणि ते भेटतात, आवडून असं नाही, ते भेटतात सगळ्यांना आणि म्हणतात की तू भारी, तू कुठला, ओळख करून घेतात. तिथं असं वाटतं की अरे घर आहे का आपलं, म्हणजे आम्हाला नाही, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील अनेक अगदी, कलाकारांना अगदी, वाटतं. अगदी. मग राहणं फ्री, खाणं फ्री, परत सादरीकरण आरामात होतंय. मला असं वाटतं की अशा निवडक ज्या स्पर्धा आहेत तेवढ्याच करायचा प्रयत्न ज्यांना खर्च झेपत नाही त्यांनी करावा, बाकीच्यांना जे वैयक्तिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांनी घ्यावं असं. पण मला वाटतं असं जर वातावरण स्पर्धांमध्ये राहिलं ना, मग ते बक्षीस मिळो नाही मिळो, आर्थिक खर्च किती हो, कुठल्याही गोष्टीचं ताण राहणार नाही. ताण राहणार नाही, बरोबर. खेळीमेळीने परीक्षक असतील, आयोजक असतील, स्पर्धक असतील, यांचं वातावरण जर मैत्रीचं तयार झालं तर ते स्पर्धेला काहीतरी चांगला अर्थ तयार होईल आणि मजा येईल ती करायला. नक्कीच नक्कीच. आणि मग अशा स्पर्धा जर असतील ना तर बघा जिथं पॉझिटिव्हिटी तिथं माणसं सुद्धा पॉझिटिव्हच येतात. अगदी मग तिथे येणारे परीक्षक आहेत ना त्यांचं निकाल कधी लागतोय याची असं वाटत ना की निकाल कधी लागावं, पण त्यांची भाषणं ऐकू वाटतात आणि मग भाषणातून निकाल कळायला लागतो. ऍक्च्युली आणि मग ज्यांना वाटतं की अरे यार आपण जिंकलोय बरं का, मग ते बरोबर थांबतात आणि जे नसते त्या भाषणाच्या याच्यात हरलोय मग हळूहळू निघून जातात. म्हणजे ते कोणीच कोणाला दोष देत, हे पण एक चांगलंच आहे, ते काय वाईट नाही. आणि दुसरं स्पर्धा कुठल्या कराव्यात असं जो प्रश्न आहे ना, तर त्याच्यात मला वाटतं की आपण का स्पर्धा करतोय, तर एक आपली तालीम आणि दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की तुमची शोकेस येते. तुम्हाला स्वतःचं काम शोकेस करण्यासाठी काय आहे तुमच्याकडे. संजय मिश्रा सरांचा एक इंटरव्ह्यू मी बघत होतो, त्यात खूप महत्वाचं वाक्य ते बोललं की एक वेळ रस्त्यावरती साबण विकणं खूप सोपं आहे पण ऍक्टर होणं खूप अवघड आहे. साबण दाखवता येतोय, हे बघा हातात घ्या, वास घ्या, फेस कसा येतोय बघा, मी चांगला ऍक्टर मी कसं सिद्ध करायचं, कुठे सांगायचं, कोणाला सांगायचं. तर हे तुमचं माध्यम आहे. मी आज सवाई सारख्या स्पर्धेमध्ये द कॉन्शन्स सारखी एकांकिका केली जिथे सुबोध भावे परीक्षक होता, सीमा परीक्षक होती, शैलेश दातर होते. यांनी मला बघितलं, मला तिथून आश्वंची झाली, पुढे सारख्या नाटकात कास्ट केलं, तिथून पुढे माझा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास चालू झाला. तर तुम्हाला ते शोकेस करून तुम्हाला तुमचं काम कुठे दाखवायचंय, कुणापर्यंत काम पोहोचवायचं. आज प्रवीण तरडेने किती लोकांना नगरच्या स्पर्धांमधनं फिल्ममध्ये कास्ट केलं, कित्येक लोक आहेत. प्रशांत गीतेसारखा मुलगा आहे जो पाझर बिझर सारख्याच एकांकिकांमधून आला, रावबा गजमाले, प्रवीण पाटेकर आहेत, तिकडची मुलं आहेत, ती आज मुंबईत कामं करतात. ती कशामुळे करतात, त्यांनी जिद्दीने एकांकिका केल्या. मॅट्रिक सारख्या एकांकिका ज्या वाजल्या तिथे, गाजल्या एकांकिका, त्यांच्या जगण्यातल्या एकांकिका होत्या, त्यांचं सत्व होतं त्या एकांकिकांमध्ये आणि म्हणून त्यांना ती कामं पुढे मिळत गेली. सो ती शोकेस म्हणून तुम्ही पण त्याच्याकडे एक बघायला पाहिजे, पायरी म्हणून नाही. बरोबर.